नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वसलेल्या ऐतिहासिक रोहीडा किल्ला म्हणजेच विचित्रगडला. किल्ल्याकडे जाताना रस्त्यामध्येच सुंदर असा नेकलेस पॉइंटही लागतो. तेथे काही क्षण फोटो काढून आम्ही पुढच्या मार्गाला निघालो. मध्येच नीरा नदीही लागते. बाजारवाडी गाव हा किल्ल्याचा पायथा असून तेथून किल्ल्याचे दर्शन होते. गडाच्या पायथ्याला सुंदर असे महादेवाचे मंदिरही दिसते. तेथे काही क्षण आम्ही दर्शन घेऊन पुढील ट्रेकसाठी सुरुवात केली. या मंदिरालाही प्राचीन असा इतिहास लाभलेला आहे. गाडी पार्क करून आम्ही किल्ला ट्रेक करण्यासाठी सुरुवात केली. सुमारे 3600 फूट उंचीवर असलेला हा गिरिदुर्ग सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा आहे. बाजारवाडी गावातून सुरू होणारा हा ट्रेक अवघ्या 1.5 तासात आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जातो. माथ्यावर उभं राहून जेव्हा आपण चारही बाजूंना पाहतो, नीरा खोरे, रारेश्वर पठार, सह्याद्रीच्या रांगा दिसतात. पावसाळ्यात हा परिसर हिरवागार होतो. ढग गडाच्या अंगावरून फिरताना दिसतात. सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावरून हळूहळू उगवणारा सूर्य आणि त्या प्रकाशात उजळलेली तटबंदी, तो क्षण शब्दात सांगता येत नाही. हा ट्रेक फक्त शारीरिक नाही, तो मानसिक अनुभव आहे. गडावर पोहोचल्यानंतर आपल्याला दिसतात 3 भक्कम दरवाजे: गणेश दरवाजा, माळी दरवाजा आणि पाटणे दरवाजा. मजबूत तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्या आणि रोहिडेश्वर मंदिर हे या गडाचे प्रमुख आकर्षण आहेत. येथील प्रत्येक दगड सांगतो एक गोष्ट: पराक्रमाची, संघर्षाची आणि स्वाभिमानाची. दुसरा दरवाजा म्हणजे माळी दरवाजा. या दरवाजावर आपल्याला काही शरभ शिल्पेही पाहायला मिळतात. पुढे गेल्यावर आपल्याला दिसते एक पाण्याचे टाके, ज्याला एक छोटे छिद्र आहे आणि त्यातून पाणी एका पाण्याच्या टाक्यामध्ये समाविष्ट होते आणि ते उन्हाळ्यात कामी येते. पुढे गेल्यावर आपल्याला दिसतो फत्ते बुरुज. इथला प्रत्येक दगड इतिहासाची साक्ष देतो. पुढे गेल्यावर दिसतो तो म्हणजे पाटणे दरवाजा. या दरवाजावर हत्तीच्या मुखाचे 2 मूर्ती बनवलेल्या आहेत. या दरवाजावर शिवकालीन भाषेत आणि फारसी भाषेत लिहिलेले 2 शिलालेख दिसून येतात. पुढे गेल्यावर दिसतो आपल्याला पहिला बुरुज. पहिल्या बुरुजाच्या समोर सुंदर असे हनुमानाचे मंदिर आहे. काही गड संवर्धन करणाऱ्या संस्थानांनी हे मंदिर पुन्हा व्यवस्थित असे बांधलेले आहे आणि त्यामध्ये हनुमानाचे सुंदर असे शिल्प बसवले आहे. गडावर सुकलेले गवत खूप वाढले होते आणि ते जाळण्याचे काम चालू होते.
ऊन आणि आगीची उष्णता यांचा मारा झेलत आम्ही पुढे जात होतो. पुढे गेल्यावर दिसतो तो म्हणजे सर्जा बुरुज. या बुरुजाच्या मधोमध एक गोलाकार प्रकाराचे दगड आहे. पुढे गेल्यावर दिसतो तो म्हणजे चोर दरवाजा. या दरवाजाच्या आतमध्ये गेल्यावर पुढेच वाघजाई देवीचे मंदिरही दिसते. आता या मार्गाचा वापर खूप कमी लोक करतात आणि येथे खूप झाडेही उगवली आहेत. वाघजाई देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी एक कच्ची वाट दिसते आणि खाली बाजारवाडी गाव हे दिसते. चोर दरवाजाच्या पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके दिसते आणि या पाण्याच्या टाक्यामध्ये जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्याही दिसून येतात. इतिहास पाहिला तर या किल्ल्याची निर्मिती यादव काळात झाल्याचे मानले जाते. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. नीरा खोऱ्यावर नजर ठेवण्यासाठी हा किल्ला रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. पुढे गेल्यावर दिसतो तो म्हणजे पाटणे बुरुज. या किल्ल्याची निर्मिती यादव काळात झाल्याचे मानले जाते. नंतर आदिलशाही सत्तेखाली हा किल्ला होता. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. त्यामुळे या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. गड संवर्धन करणाऱ्या टीमने येथे पाणी उपसण्याचे यंत्र जोडले होते. यामुळे गडाचे संवर्धन करण्यास मदत होते आणि येथे खूप गड संवर्धन करणाऱ्या टीमने खूप छान काम केले आहे. त्यामध्ये टीम हडपसर या गड संवर्धन करणाऱ्या टीमचे योगदान मोलाचे आहे. पुढे गेल्यावर दिसतो तो म्हणजे चुन्याचा घाणा. चुन्याच्या घाण्याचे माहिती सांगणारे सोलर सिस्टीमवर चालणारे एक यंत्रही इथे बसवलेले आहे, जे खूप महत्त्वाचे आहे. असे यंत्र महाराष्ट्रातील संपूर्ण गडावर असले पाहिजे. पुढे गेल्यावर दिसतो आपल्याला दामगुडे बुरुज. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा किल्ला नीरा खोऱ्यावर नजर ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. पुढे गेल्यावर दिसतो आपल्याला शिरवले बुरुज. बुरुजावर स्वराज्याचा झेंडा दिमाखात फडकत होता. रोहिडा किल्ल्याची उभारणी बहुधा यादव काळात 12व्या-13व्या शतकात झाली असे मानले जाते. नंतर हा किल्ला बहमानी आदिलशाही सत्तेखाली होता. इसवी सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. काही काळ हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला, परंतु मराठ्यांनी पुन्हा जिंकला. पेशव्यांच्या काळातही या किल्ल्याचे महत्त्व दिसून येते. पुढे गेल्यावर गडाचा नकाशा आपल्याला दिसून येतो.
त्यामध्ये गडाची संपूर्ण माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर राजवाड्याचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. रोहिडा किल्ला हा इतिहास, साहस आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही भक्कमपणे उभा आहे आणि प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाची जाणीव करून देतो. नंतर आम्ही रोहिडेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन गड उतरण्यास सुरुवात केली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.